तर फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत झणझणीत कालवा मसाला आणि झकास कालवाची भजी। या दोन्ही रेसिपीज इतक्या टेस्टी होतात की एकदा खाल्ल्या की खातच राहाव्याशा वाटतात। जर तुम्हाला पण सी फूड खायला आवडत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चला तर मग आता रेसिपी बनवूया। मार्केटमधून आणलेली ताजी कालवं मम्मीने स्वच्छ करायला घेतली। कालवं शिंपल्यातून काढताना कधी कधी शिंपल्याचा करकरीत भाग त्याला चिकटलेला असतो, त्यामुळे प्रत्येक कालवाला हाताने नीट चेक करून तो करकरीत भाग काढून घेतला। ही प्रोसेस थोडी टाइम घेणारी असली तरी टेस्टी आणि परफेक्ट चवीसाठी खूप महत्त्वाची आहे। आणि मग कालवं स्वच्छ धुवून घेतली। कालवांमध्ये छोटी आणि मोठी अशा दोन्ही साईज होत्या, त्यामुळे भजीसाठी मोठी कालवं बाजूला काढली। उरलेल्या कालवांमध्ये बटाट्याचे काप घालून कालवं मसाल्यासाठी मिक्स करून बाजूला ठेवले। आता सर्वात आधी कालवांच्या भजीसाठी कालवं मॅरिनेट करून घेऊया। एका बाउल मध्ये बेसन पीठ घेतलं, त्यात तांदूळ पीठ, आलं लसूण पेस्ट आणि अलिबाग स्पेशल कोकणी मसाला ऍड केला। या खास मसाल्याचा व्हिडिओ आधीच आपल्या YouTube चॅनलवर अपलोड केलेला आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिली आहे, तिथे तुम्ही नक्की बघू शकता। मग यात थोडंसं मीठ आणि लिंबाचा रस घालून सगळं छान मिक्स करून घेतलं। त्यानंतर त्यात कालवं ऍड केली। सुरुवातीला पाणी अजिबात घातलं नाही, कारण कालवांमध्ये आधीच ओलावा असतो, त्यामुळे त्याच ओलाव्यात मसाला छान मिक्स होतो। नंतर गरजेनुसार थोडं थोडं पाणी घालून परफेक्ट कन्सिस्टन्सी तयार करून कालवं मसाल्यात व्यवस्थित कोट करून घेतली। आता ही मॅरिनेट केलेली कालवं 15-20 मिनिटं झाकून बाजूला ठेवूया। मॅरिनेशन चांगलं मुरू दे, तोपर्यंत चला झणझणीत कालवा मसाला बनवायला सुरुवात करूया। आता गॅस ऑन करून त्यावर कढई ठेवली। सर्वात आधी लसूण ठेचून घेतला आणि कढईत तेल गरम करायला ठेवलं। तेल व्यवस्थित तापलं की त्यात ठेचलेला लसूण घातला। लसणाला चमच्याने हलवत थोडंसं ब्राऊन होईपर्यंत परतून घेतलं। यानंतर त्यात बारीक चिरलेला कांदा ऍड केला। आपण कालवा मसाला थोडा सुक्का स्टाईल मध्ये बनवणार असल्यामुळे कांद्याचं प्रमाण जास्त ठेवलं आहे, त्यामुळे मसाल्याला छान जाडसर टेक्स्चर येतं। कांदा छान परतून घेतल्यानंतर त्यात चिरलेला टोमॅटो घातला आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं। आता त्यात आलं लसूण पेस्ट घालून पुन्हा छान परतून घेतलं। कांदा लवकर सॉफ्ट व्हावा म्हणून थोडंसं मीठ घातलं, पण मीठ जपूनच वापरायचं, कारण कालवं सी फूड असल्यामुळे त्यात आधीच थोडासा खारटपणा असतो। आता कांदा तेल सोडायला लागलाय, त्यामुळे यात आपण खास वाटण घालणार आहोत। या वाटणासाठी कांदा आणि खोबरं भाजून घेतलं होतं, त्यात मिरची, आलं, लसूण, कोथिंबीर आणि थोडासा गरम मसाला घालून मस्त वाटून घेतला आहे। हे वाटण आता मसाल्यात घालून मंद आचेवर छान परतून घेतलं। आता यात थोडं पाणी घातलं आणि पुन्हा परतून घेतलं। आता गॅसची फ्लेम मंद करून हा मसाला हळूहळू परतत राहायचा, जेणेकरून तो कढईला चिकटणार नाही। थोड्या वेळाने मसाला तेल सोडायला लागला की त्यात आपला अलिबाग स्पेशल कोकणी मसाला ऍड केला। तिखटपणा आपल्या चवीनुसार कमी जास्त ठेवू शकता। आता सगळं छान मिक्स करून 5 ते 10 मिनिटं शिजू दिलं। मसाला मस्त तेल सोडायला लागला की त्यात कालवं आणि बटाट्याचे काप घातले। यावेळी वेगळं पाणी घालायचं नाही, कारण कालवांमधूनच पाणी सुटतं। हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आता कढईवर झाकण ठेवायचं आणि झाकणावर थोडंसं पाणी घालायचं, त्यामुळे कालवा मसाला मंद आचेवर छान वाफेवर शिजतो। तोपर्यंत चला कालवांची भजी फ्राय करायची तयारी करूया। कढईत तेल घालून गॅस ऑन केला आणि तेल तापत ठेवलं। भजी तळायला सुरुवात करण्यापूर्वी एकदा कालवा मसाला चेक करून घेतला। झाकण काढून बघितलं तर कालवांना छान पाणी सुटलं होतं, म्हणूनच आपण यात एक्स्ट्रा पाणी घातलं नव्हतं। मध्ये मध्ये हलक्या हाताने ढवळत राहायचं, जेणेकरून मसाला खाली चिकटणार नाही। आता तेल तापलंय का ते चेक करण्यासाठी थोडंसं मॅरिनेशन तेलात टाकून पाहिलं आणि तेल एकदम परफेक्ट तापलं होतं।
मग एक एक करून मॅरिनेटेड कालवं तेलात सोडायला सुरुवात केली. फक्त तेलात सोडण्यापूर्वी कालवं मॅरिनेशन मध्ये व्यवस्थित कोट करून घ्यायची, म्हणजे भजीला छान कवर येतं आणि ती खमंग होते. अशाच प्रकारे सगळी कालवं व्यवस्थित तेलात सोडून मीडियम फ्लेमवर तळून घेतली. कालवं मध्ये मध्ये हलक्या हाताने आलटीपालटी करायची. कालवांचा कलर छान गोल्डन ब्राऊन व्हायला लागला की समजायचं भजी तयार झाली. कालवांची भजी परफेक्ट तळली गेलीये हे ओळखायची एक भन्नाट ट्रिक आहे, जी प्रत्येकाला माहित नसते. ती मी तुम्हाला पुढे सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. एका बाजूला झणझणीत कालवा मसाला शिजत होता आणि दुसऱ्या बाजूला भजी तयार होत होती. किचन मध्ये तर मस्त सुगंध पसरला होता. मी सांगितलं होतं ना, भजी तयार झाली हे कसं ओळखायचं, त्याची ट्रिक. तर भजी तळताना तेलातले बुडबुडे कमी व्हायला लागले की समजायचं भजी एकदम परफेक्ट तयार झाली. मग कालवांची भजी टिश्यू पेपर ठेवलेल्या प्लेटमध्ये काढून घेतली, जेणेकरून एक्स्ट्रा तेल शोषलं जाईल. अशाच पद्धतीने सगळ्या कालवांच्या भजी तळून घेतल्या. आता परत कालवं मसाल्याकडे वळूया. अजून बटाटे पूर्ण शिजले नव्हते, कारण गॅस मंद आचेवर होता. बाजूला भजी पण चालू होती, म्हणून गॅस मंद ठेवला होता. थोड्या वेळाने बटाट्याचा एक काप चमच्याने घेऊन तोडून बघितला आणि बटाटा छान शिजला होता. आता त्यात चिंचेचा कोळ घातला. तुम्हाला जितकं आंबट आवडतं त्यानुसार चिंच वापरू शकता. त्यानंतर चवीनुसार थोडंसं मीठ ऍड केलं. जास्त मीठ टाकायचं नाही, कारण कालवांमध्ये आधीच थोडासा खारटपणा असतो. आता गॅस थोडा फास्ट करून मसाला छान आटवून घेतला. तुम्हाला हवी असेल तर ग्रेव्ही अजून सुकी करू शकता, पण आम्हाला थोडी रस्सेदार ग्रेव्हीच आवडते म्हणून तशीच ठेवली. शेवटी वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आणि हलक्या हाताने मिक्स करून घेतलं, म्हणजे मसाला कढईला चिकटणार नाही. आता कालवं मसाल्यात पुन्हा वरून कोथिंबीर घातली आणि कढईवर झाकण ठेवून गॅस बंद केला. आणि अशा पद्धतीने आपला झणझणीत कालवं मसाला तयार झाला. आणि ही बघा, एकदम खमंग कालवांची भजी. दिसायलाच इतकी भन्नाट होती की कधी खातोय असं झालं होतं, आणि चवीला तर एकदम टेस्टी झाली होती. घरी आज नॉनव्हेजचा वारच होता, त्यामुळे कोलंबीचं कालवण पण केलं होतं. मग कालवं मसाला, कालवांची भजी, कैरीचा खरंबूस, कांदा आणि लिंबू अशा मस्त पद्धतीने थाळी सजवली आणि आपली टेस्टी लंच थाळी रेडी झाली. ही थाळी पप्पांना सर्व केली आणि पप्पांनी पण भन्नाट रिव्ह्यू दिला. कालवांची भजी आणि कालवं मसाला दोन्ही एकदम मस्त झाले होते. जे जे सी फूड लवर्स आहेत त्यांना ही रेसिपी नक्कीच आवडेल. त्यामुळे तुम्ही सुद्धा हा झणझणीत कालवं मसाला आणि भन्नाट कालवांची भजी नक्की ट्राय करून बघा. आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि आपली करिश्माला नक्की सबस्क्राईब करा. आणि हो, इंस्टाग्राम आणि फेसबुकवर सुद्धा नक्की फॉलो करा. थँक्यू फॉर वॉचिंग व्हिडिओ. लवकरच भेटू एका नव्या इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त रहा, मजेत रहा आणि हसत रहा.